लेटेस्ट अपडेट्स के लिए जुड़े रहें हमसे। सब्सक्राइब करें और सारी अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए ये बेल का बटन जरूर प्रेस करें। नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया लाइव न्यूज और मैं हूं आपके साथ मुकेश शाही। आइए अब नजर डालते हैं प्रमुख समाचारों पर। लातूर महानगर पालिका के चुनाव नजदीक आ रहे हैं। नया साल भी आ रहा है। ऐसे में नए साल नई उम्मीद लेकर आएगा। पुरानी सियासत खत्म होगी और लोगों के कल्याण, देश की उन्नति और भाईचारा, इस पर भी सरकार काम करेगी। बुनियादी शुरुआत होगी, ऐसी आशा करते हुए इंडिया लाइव न्यूज़ की टीम आ रहा है इलेक्शन, पार्टी किसका करेगी सिलेक्शन, इस सवाल के साथ से एक ऐसी शख्सियत से बातचीत की जिन्होंने अपनी सियासत की शुरुआत 2007 में की, लेकिन उससे पहले सामाजिक क्षेत्र से जुड़े रहे। दीन दलित समाज, दबे कुचले लोगों की मुसीबत में दौड़कर साथ देने वाली शख्सियत, संत गौरवो सोसाइटी के चेयरमैन, कांग्रेस शहर सचिव, पूर्व भाग प्रभाग क्रमांक 3 लोगों के पसंदीदा इच्छुक उम्मीदवार विकास कामले। लोग इन्हें विकास भैया कामले कहकर बुलाते हैं, जिन्होंने लोगों का दिल लगता है जीत ही लिया है। क्योंकि वार्ड में जब हमारी टीम घूम रही थी, इलेक्शन और चुनाव आने वाले से पहले ही वार्ड के अंदर उनके चाहने वाले भाविक नगर सेवक, फिक्स नगर सेवक, ऐसे होर्डिंग और उनके समर्थन करने वाले लोग भी हमारी टीम ने देखा, कामों की प्रशंसा भी कर रहे थे। सर्वप्रथम इंडिया लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी हमीद खान। आपला लातूर शहरामध्ये निवडणूक जवळ आलेली आहे। या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 3 मध्ये मी किती वर्षापासून पाहतो, तुम्ही चळवळीमध्ये भरपूर काम केलेले आहे। प्रत्येकांचे समस्या आणि प्रत्येकांच्या अडचणीला धावून जाणारे माणूस अशा विकास कांबळे साहेब आपला प्रभागमध्ये 3 मध्ये थांबण्याचा इच्छा आहे, म्हणून मी या ठिकाणी आपला स्वागत करतो। आणि आपले जे भी प्रश्न असतील आणि आपली मागणी काय काय आहे या इंडिया लाईव्ह न्यूज मधून प्रसारित करण्यात यावी। सर्वप्रथम इंडिया लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार। मी विकास सतीश कांबळे, आता संत गौरव सोसायटीचा संचालक आहे, काँग्रेस पक्षाचा शहर सचिव आहे, या प्रभागाचा माजी प्रभागाध्यक्ष आहे, पूर्व भागाचा अध्यक्ष राहिलेला आहे काँग्रेस पक्षाचा, आणि प्रभाग क्रमांक 3 मधून मी या महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे। मी 2007 पासून चळवळीमध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि या सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना लोकांच्या अडीअडचणी, प्रभागातल्या अडचणी या सगळ्या सोडून कामाच्या मधून मी तयार झालेला एक जिवंत कार्यकर्ता आहे। लोकांच्या अडीअडचणी, नागरी समस्या या सर्व अडचणीवर प्राधान्याने काम करणं हे मला पूर्वीपासूनच आवड माझी त्या ठिकाणी राहिलेली आहे आणि मी ते सर्व कामाला प्राधान्यच देत आलेलो आहे। प्रभाग क्रमांक 3 मधून येणाऱ्या काळामध्ये महापालिका निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे। काँग्रेस पक्षाचं मी काम करतोय, पूर्वीपासून काँग्रेस पक्षाकडूनच मी या ठिकाणी लढवण्यास इच्छुक आहे आणि लोकांचा प्रतिसाद खूप चांगला प्रतिसाद आहे। कारण लोकांच्या अडीअडचणीसाठी आता आपण पाहिलंच, पाठीमागे अतिवृष्टी लातूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये झाली होती। त्या अतिवृष्टीच्या वेळेस आमच्या प्रभागातल्या नागरिकांच्या घरांचे खूप मोठे नुकसान झाले होते। घरामध्ये पाणी शिरलं होतं, छतात पाणी उतरलं होतं। या सर्व समस्या घेऊन त्या ठिकाणी आम्ही तहसीलला मोठं आंदोलन काढलं आणि त्या आंदोलनाला यश आलं। त्या ठिकाणी लोकांना शासनाकडून नुकसानग्रस्तीचा मोबदला
मिळवून देण्यामध्ये आम्हाला यश आलं. कारण त्या ठिकाणी आम्ही तहसीलच्या समोर धरणे आंदोलन करून त्या ठिकाणी त्यांना कुठलंही कागदपत्राच्या त्रुट्या न काढता सरसगट सर्वांना आपण त्या ठिकाणी नुकसानीचा भरपाई मुआवजा द्यावा अशी त्या ठिकाणी आग्रह धरला आणि तो आग्रह त्यांनी पूर्ण करून जवळपास 90% सर्व प्रभागातील नागरिकांच्या खात्यावर कुठलाही आटाचा उतारा, घरपट्टी, नळपट्टी न पाहता त्या ठिकाणी त्यांनी मंजूर केला. स्पॉट पंचनामे करून त्या ठिकाणी परिस्थिती पाहून त्या ठिकाणी मंजूर केला. त्याचबरोबर नागरी समस्येच्या बाबतीमध्ये काल परवाच आम्ही महापालिकेमध्ये आंदोलन केलं. खूप मोठं आंदोलन त्या ठिकाणी आमचं झालं. त्यामध्ये आमच्या प्रभागामधल्या स्ट्रीट लाईट बंद असतील, त्यानंतर नळाच्या लहानसहान दुरुस्त्या, बोरच्या पाईपलाईनच्या दुरुस्त्या असतील, त्याचबरोबर नाली, कचरा या सर्व समस्येवर त्या ठिकाणी आम्ही म्हणजे फिरस्ती कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आयुक्तांना निवेदन, आंदोलन, खूप मोठं धरणे आंदोलन या ठिकाणी केलं. अशा विविध चळवळीतूनच आम्ही आमच्या कामातूनच या ठिकाणी महापालिका निवडणुकीच्या समोर जाण्याचं ठरवलेलं आहे आणि लोकांचा प्रतिसाद याला आम्हाला खूप चांगला या ठिकाणी आहे. यापूर्वी मी संत गोरोबा सोसायटीमध्ये 2016ला मी त्या ठिकाणी माझ्या राजकारणाची सुरुवात 2007ला झाली. 2012ला मी महापालिका निवडणूक लढवलोय. त्यावेळेस मला यश आलं नाही आणि मग परत मी 2016ला संत गोरोबा सोसायटीची निवडणूक त्या ठिकाणी लढवली आणि संत गोरोबा सोसायटी मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेमध्ये समोरच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून आमचं पूर्णच्या पूर्ण पॅनल नागरिकांनी आम्हाला निवडून दिलं. त्याचबरोबर त्याची पुनरावृत्ती आता 2024मध्ये परत संत गोरोबा सोसायटीची सार्वत्रिक निवडणूक त्या ठिकाणी लागली होती. त्या निवडणुकीमध्ये मी उपस्थित नसताना त्या ठिकाणी लोकांनी मला पुन्हा एकदा विजय आमच्या पूर्ण पॅनलला त्या ठिकाणी करून दिलं. याप्रमाणे आमच्या कामाची पावती आम्हाला त्या ठिकाणी लोकांनी दिली. अशा विविध कामामध्ये मधूनच आम्ही आमचे त्या ठिकाणी कार्य करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच लोक आम्हाला त्या ठिकाणी पाठबळ देतील. आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करत असताना लोकसभेला डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या लोकसभेला खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम आम्ही केलं. विधानसभेला आदरणीय अमित विलासरावजी देशमुख साहेब उमेदवार असताना आम्ही चांगलं काम केलं. अशा प्रत्येक निवडणुकीमध्ये आमचा पूर्व भाग आणि प्रभाग क्रमांक 3 हा एक चांगलं काम त्या ठिकाणी करतोय आणि भविष्यातही करत राहील अशी अपेक्षा आम्हाला आहे. आपल्या प्रभागाची रचना कशी आहे? प्रभाग क्रमांक 3 हा मोठा भाग म्हणून ओळखला जातो. त्याच्यामध्ये या प्रभागाची रचना आपण कशा प्रकारे हाताळणार आहात? प्रामुख्यानं प्रभाग क्रमांक 3 मध्ये दलित वर्ग खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे. दलित, बौद्ध आणि मातंग खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी समाज राहतो. कारण संत गोरोबा सोसायटी, राजीव नगर, इंदिरानगर, बालाजीनगर, महादेवनगरचा काही भाग, शाहूनगर, असे भरपूर, मेघराजनगरचा काही परिसर आहे, करीमनगर, हे सर्वच परिसरामध्ये त्या ठिकाणी आम्ही आमच्या प्रत्येक ठिकाणी, आमच्या प्रत्येक एरियामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम, आम्ही प्रत्येक एरियामधले, प्रत्येक नगरमधले आम्ही नागरी समस्या सोडवलेल्या आहेत. खूप 20-20, 25-25 वर्षापूर्वीच्या नागरी समस्या लोकांच्या असलेल्या आम्ही त्यांना न्याय देऊ शकलो, ती अडचणी आम्ही दूर करू शकलो, हे आमचं यश आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये लोकांना त्यांच्या अडीअडचणीला उभारणारा व्यक्ती त्या ठिकाणी आम्ही सक्षम पर्याय म्हणून लोकांना आम्ही आहोत. त्यामुळं लोक आम्हाला विसरणार नाहीत, कारण आमच्या कामाचं सातत्य कधीच कमी झालेलं नाही, बंद पडलेलं नाही. ते सतत आम्ही त्या ठिकाणी आमचं काम करत असतो आणि आमचे सर्व टीम खूप जोमानं मला या ठिकाणी सहकार्य करताना असते. त्यामुळं मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या आशीर्वादाने आणि सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनंच आज जे काही आहे ते सर्व त्यांच्या सहकार्यानेच आहे. ही आता सध्या बोललेले विकास कांबळे साहेब यांनी शहरामध्ये भरपूर काम केलेलं आहे.
वार्डामध्ये प्रत्येक ठिकाणी जसं आता आपण ऐकलात त्याच पद्धतीने आम्ही त्यांचे आभारी आहो. कारण का की त्यांनी खरोखरच चांगलं काम केलेलं आहे. सोसायटीसाठी भरपूर मेहनत केली आणि त्या ठिकाणी आपण या ठिकाणी चांगलं बोललो. प्रभाग क्रमांक 3 मध्ये अजून पुढं काय करताल, चांगलं काम करताल, ही सर्व आमच्या टीम कुणबी आणि जनते कुणबी तुम्हाला शुभेच्छा. पुढं वाटचाल चांगली चलावी आणि लोकांचे विकास करावे अशीच आमची इच्छा आहे. मैं इंडिया लाइव न्यूज़ हामिद खान. अब आने वाले इलेक्शन में अपनी पार्टी का दिल कैसे जीत लेंगे और पार्टी उन्हें प्रभाग 3 से उम्मीदवारी देगी या आने वाला समय ही बताएगा. उम्मीद करते हैं कि वह इलेक्शन लड़े, जीते और लोगों के हित में काम करे. हमारी शुभकामनाएं. ब्यूरो चीफ रफीक तांबोली के साथ संवाददाता हामिद खान पठान, इंडिया लाइव न्यूज़, लातूर. इजाजत दीजिए, फिर मिलेंगे नई खबरों के साथ. नमस्कार. लेकिन चलते चलते गुजारिश, विनती, अनुरोध, अगर आपके पास कोई समस्या है या फिर कोई घटना घटित हुई है तो स्क्रीन पर दिखाए जा रहे नंबरों पे आप हमें सीधे संपर्क कर सकते हैं. आप हमें ईमेल भी कर सकते हैं. हमारा ईमेल indialivenewschannel@gmail.com. आप हमारे वेबसाइट पर भी लॉगिन कर सकते हैं www.indialivenews.co.in. नमस्कार.